नमस्कार. श्री सार्थ दासबोध, दशक 6वा, समास 2. ब्रह्म पावन निरूपण. सद्गुरूपाशी ब्रह्मविद्या अभ्यासावयाची असते. सद्गुरू शिष्याला प्रथम शाश्वत काय व अशाश्वत काय याचा निवाडा करायला शिकवतात. नंतर शाश्वत जे ब्रह्म त्याचे अनुसंधान ठेवण्याच्या कलेचा अभ्यास करून घेतात. साररूप ब्रह्म सर्व दृश्य सृष्टीला व्यापून राहते. दृश्य सृष्टी पंचमहाभूतापासून बनलेली आहे. तिचे नाम आणि रूप सारखे पालटते, परंतु ब्रह्म मात्र अचल व अढळ राहते. आपण इंद्रियांच्या कक्षेत वावरतो, त्यामुळे इंद्रियांना जे दिसते ते आपल्याला खरे वाटते. पण हा अज्ञानातून जन्म पावलेला भ्रम आहे. तो बाजूस सारून सूक्ष्म ब्रह्म कसे पाहावे ही विद्या सद्गुरू शिकवतात. खरे म्हणजे सूक्ष्म, अदृश्य, अतिंद्रिय व अविनाशी सद्वस्तू पाहण्याचे सामर्थ्य आपल्या अंगी आणणे हे सगळ्या परमार्थ साधनांचे वर्म आहे. जी सद्वस्तू विश्वात व्यापून आहे तीच आत्मरूपाने आपल्या अंतर्यामी वास करते. आपले शरीर पंचमहाभूतांचे गाठोडे आहे. विचाराने ते बाजूस सारले तर स्वस्वरूप शिल्लक उरते. म्हणून श्री समर्थ सांगतात की विवेकाने देहबुद्धीचा बंध उकलावा, स्वरूपानुसंधान ठेवावे, म्हणजे दृश्य आपोआप ओसरू लागते व अखेर मोक्ष सिद्ध होतो. सारांश. प्रथम अध्यात्म श्रवण, नंतर सद्गुरु वचन पालन, मग सद्गुरुचरणी शरणागती आणि अखेर त्यांच्या कृपेने स्वरूपानुभव असा हा परमार्थ साधन मार्ग आहे. या मार्गाने जाऊन आत्मसाक्षात्कार झाल्यावर देह प्रारब्धावर टाकावा व स्वानंदात जगावे. परमार्थामध्ये उपदेश म्हणजे ब्रह्मज्ञानाचा मार्ग दाखवणे, इतर गोष्टी सांगणे हा उपदेश नव्हे. जो उपदेश आचरला तर सायुज्य प्राप्ती होते त्याची लक्षणे ऐकावी. या बाबतीत अनेक मतमतांतरे ज्ञान मुळीच उपयोगी पडत नाही. धान्य काढून टाकलेले नुसते भूस जसे खाता येत नाही, तसे ज्या उपदेशात ब्रह्मज्ञान नाही त्यात काही अर्थ नाही असे समजावे. रसरहित कडबा फुटावा, किंवा लोणी काढलेले ताक घुसळावे, किंवा तांदूळाचे धुवण प्यावे, किंवा फळाच्या सालीच खाव्या, किंवा रसहीन सोयट्या चोखाव्या, किंवा खोबरे टाकून नरोट्या खाव्या, हे जसे व्यर्थ श्रम होतात त्याचप्रमाणे ज्यात ब्रह्मज्ञान नाही तो उपदेश म्हणजे विनाकारण श्रम असतात. शहाणा मनुष्य सार सोडून असाराचे सेवन करीत नाही. ब्रह्म हे सृष्टीचे सार आहे. ते गुणातीत आहे. पंचमहाभूतांनी भरलेले दृश्य विश्व असार आहे. ते गुणमय आहे. त्या सारभूत ब्रह्माचे वर्णन सांगतात. आता गुणातीत असणारे जे ब्रह्म त्याचे वर्णन सांगतो. श्रोत्यांनी आपले अंतःकरण ऐकण्यास तत्पर करावे. हे सगळे विश्व पंचमहाभूतापासून रचलेले आहे, पण ते कायमचे टिकणारे नाही. पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश ही पंचमहाभूते आहेत. सारखा बदल होत राहणे हा विश्वाचा मूळ स्वभाव आहे. हे विश्व निर्माण होण्याच्या आधी आणि ते निर्वाण पावल्यानंतर शेवटी गुणातीत ब्रह्म जसेच्या तसेच असते. हीच खरी शाश्वतपणाची खूण आहे. पंचमहाभूतांपासून झालेले जे इतर सर्व काही आहे ते नाशवंत समजावे. विश्व आले आणि गेले तरी जिच्यामध्ये यत्किंचितही फरक पडत नाही तीच सद्वस्तू होय. गुणातीत ब्रह्म तसे आहे. नुसत्या साध्या मानवी दृष्टीने विश्वाकडे पाहिले तर ते भूत आहे असे आढळते. भूत शब्दाला 2 अर्थ आहेत. भूत म्हणजे झालेले आणि भूत म्हणजे पिशाच्च. पहिल्या अर्थाप्रमाणे जे झालेले आहे ते बदलते, म्हणून त्यास देव म्हणता येत नाही. दुसऱ्या अर्थाप्रमाणे जे पिशाच्च आहे त्यास देव म्हणता येत नाही. भूत म्हणून हाक मारली तर माणसाला सुद्धा वाईट वाटते. मग जो एवढा थोर आहे की ज्याचा महिमा ब्रह्मादिकांना कळत नाही आणि जो एवढे जगत निर्माण करतो त्या परमात्म्याला भूत म्हणणे म्हणजे अगदीच काहीतरी वाटते. या जगात नियंता ईश्वर पंचमहाभूतांसारखा आहे असे म्हणणे फारच सदोष आहे. असे समजणे अगदी चूक आहे. आत्मज्ञानी महापुरुष हे सगळे बरोबर जाणतात. मूळ ब्रह्म, मूळ शुद्ध, निर्मळ व गुणातीत परब्रह्माला या विश्वाचा पत्ताही नसतो. पण सच्चिदानंद हा त्या ब्रह्माचा स्वभाव आहे. त्यातील आनंदाला जे स्फुरण असते त्याला माया म्हणतात. मायेमुळे परमात्मा ईश्वर रूपाने माणसाच्या आटोक्यात येतो. मायेमध्ये अनंत शक्ती वास करतात. त्यापैकी प्रकृती ही एक शक्ती आहे. ती हे दृश्य विश्व निर्माण करते. ती स्वतः अव्यक्त असून सर्व व्यक्तांचे मूळ आहे. तिच्यामध्ये 8 अंगे वास करतात. सत्व, रज, तम हे 3 गुण आणि पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश ही पंचमहाभूते मिळून प्रकृती बनते. प्रकृती स्वतः विश्वव्यापी असल्याने व्यक्त दशेस येताना तो सर्वव्यापीपणा सामान्य रूपाने कायम ठेवते. म्हणून जगातील यच्चयावत वस्तूंना 2 अंगे असतात. एक सामान्यांचे अंग व दुसरे विशेषांचे अंग. विशेषाला व्यक्ती किंवा रूप म्हणतात, तर सामान्याला जाती किंवा नाम म्हणतात. व्यक्ती किंवा रूप व्यक्त असते, इंद्रियांना दिसते, तर जाती किंवा नाम किंवा सामान्य अव्यक्त असते, बुद्धीला आकलन होते. अव्यक्तामधून व्यक्त रूप धारण करणे काही काल येथे वावरते व पुन्हा अव्यक्तामध्ये नाहीसे होते. 3 गुण आणि 5
महाभूते यांच्या चौकटीत चालणाऱ्या प्रकृतीच्या या खेळाला दृश्य असे नाव आहे. हे अंतिम सत्य नाही, म्हणून प्रत्यक्ष दिसत असले तरी भ्रमरूप आहे. ते बाजूस सारून परमात्म स्वरूपाचा अनुभव घ्यावा लागतो. पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पंचमहाभूतांना परमात्मा आत बाहेर व्यापून आहे. पंचभूतांचा नाश होतो, पण परमात्मा मात्र अविनाशीपणाने तसाच राहतो. जे जे रूप आणि नाम आहे ते ते सगळे भ्रमरूप आहे. नामरूपाच्या अलीकडे असणारे जे परमात्म स्वरूप रहस्य आहे ते स्वानुभवाने ओळखावे. 5 महाभूते आणि 3 गुण मिळून 8 होतात. अशा 8 प्रकारांनी प्रकृती व्यक्त होते. या अष्टधा प्रकृतीला दृश्य दुसरे नाव आहे. निर्गुण ब्रह्म दृश्याच्या पलीकडे राहते. दृश्याचे कोणतेही धर्म त्यास लागू पडत नाही. वेद आणि श्रुती असे सांगतात की हे दृश्य नाशवंत आहे. निर्गुण ब्रह्म तेवढे शाश्वत आहे असे ज्ञानी पुरुष जाणतात. ते ब्रह्म शस्त्राने तोडू म्हटले तर तुटत नाही, विस्तवाने जाळू म्हटले तर जळत नाही, पाण्याने कालवू म्हटले तर कालवले जात नाही, ते वाऱ्याने उडत नाही, ते पडत नाही, ते झडत नाही, ते घडवता येत नाही, ते छपत नाही, त्याला कोणताही रंग नाही, ते सगळ्या पदार्थाहून वेगळेच आहे, पण ते सदा सर्व काळ असल्याशिवाय राहत नाही, ते निरंतर टिकते. ब्रह्म दिसत नाही म्हणून काय झाले? ते सगळीकडेच भरून राहिलेले आहे. ते सूक्ष्मपणे जेथे तेथे व्यापलेले आहे. आपल्या दृष्टीला अशी सवय लागलेली आहे की जे दिसेल ते पाहावे आणि खरे मानावे, परंतु जे रहस्य असते ते नेहमी गुप्त असते हे समजावे. जे इंद्रियांना दिसणारे व उघड असते ते असार असते, मिथ्या असते. जे गुप्त असते, सूक्ष्म असते ते सार असते, सत्य असते. गुरुकडून प्रत्यक्ष ऐकलेल्या उपदेशाने हे विवेचन बरोबर कळू लागते. जे बुद्धीला उकलत नाही ते उकलून घ्यावे, जे इंद्रियांना दिसत नाही ते पाहावे, जे कळत नाही ते विवेकाच्या जोरावर समजून घ्यावे. साधना करून सूक्ष्म ब्रह्म पाहण्याचे, अनुभवण्याचे सामर्थ्य अंगी आणावे. त्यासाठी देहाचे कष्ट लागत नाही, मनाचे कष्ट मात्र लागतात. जे गुप्त आहे ते स्वतःच प्रगट करून घ्यावे. जे असाध्य आहे, कष्टसाध्य आहे ते आत्मस्वरूप साध्य करून घ्यावे. हे अवघड आहे, त्याचा चिकाटीने सतत अभ्यास करावा. वेद ब्रह्मदेव आणि शेष ज्या ब्रह्माचे वर्णन करता करता थकले, अगदी पराभूत झाले, ते परब्रह्म आपण विशेष प्रयत्न करून साधावे. आपण त्याचा साक्षात अनुभव घ्यावा. त्या परमात्म स्वरूपाचा अनुभव येण्यास प्रयत्न कोणता करावा ते सांगतात. पण ते परब्रह्म कसे अनुभवावे असे विचाराल तर त्याचे स्वाभाविक साधन सांगतो. अध्यात्म श्रवणाने ते परब्रह्म प्राप्त करून घ्यावे. ते पृथ्वी नव्हे, की आप नव्हे, की तेज नव्हे, की वायू नव्हे, की कोणत्या एका रंगाचे नाही, ते व्यक्त नाही, इंद्रियांना दिसणारे नाही, ते अव्यक्त आहे, अतिंद्रिय आहे. जे व्यक्त आहे त्याला देव म्हणावे असा वरवर पाहणाऱ्या अज्ञानी लोकांचा स्वभाव आहे. म्हणून सामान्य जनतेला जितके गाव तितके देव असतात. अशा रीतीने खरा देव कोण हे कळल्यावर मग खरा मी कोण याचा शोध करावा. अशा प्रकारे खरा देव कोणता हे निश्चितपणे कळले. देव निर्गुण आहे असा प्रत्यक्ष अनुभव आला म्हणजे मग आपणच आपल्या अंतर्यामी स्वतःचा शोध करावा. माझे शरीर असे आपण म्हणतो, याचा खरा अर्थ मी देहाहून वेगळाच आहे. माझे मन, मी अशी जाणीव आपल्याला असते, याचा खरा अर्थ मी मनही नव्हे. आपल्या देहाचा विचार केला तर देह हा पंचमहाभूतांचा विस्तार आहे. आपण आणखी काही असेच दिसून येईल. एका भूतामध्ये दुसरे भूत विलीन करीत गेले तर सर्व भूते नाहीशी होऊन अखेर साररूप अविनाशी आत्मा तेवढा उरतो. देहबुद्धीचा मी कोठे राहतो हे शोधू लागले तर त्याला स्थानच नाही असे आढळते. मग त्याला पाहण्याचे काही कारणच उरत नाही. ज्या 5 भूतांचा देह बनलेला आहे ती भूते आपल्या आपल्या ठिकाणी विभागून नाहीशी होतात. आपले शरीर म्हणजे पंचमहाभूते एकत्र बांधून तयार झालेले एक गाठोडे आहे. जर कोणी विचाराचे साधनाने ते तोडू लागला तर ते गाठोडेच सापडत नाहीसे होते, ते विलीन होऊन जाते. आपले शरीर हे पंचमहाभूतांचे गाठोडे आहे. विचाराने त्याचे विवरण केले तर आज मीपणाने वावरणारे आपण उरत नाही. फक्त निरंतर टिकणारा आत्मा तेवढा उरतो. जेथे मीपणाला जागाच उरत नाही तेथे जन्म कोणाचा व मृत्यू कोणाचा? तेथे जन्म कसला व मृत्यू कसला? खरे पाहिले तर परमात्मा वस्तूला पाप पुण्याचा स्पर्श होत नाही. पाप पुण्य व यमयातना यांचा निर्गुणाशी काहीच संबंध नाही. आपला खरा मी निर्गुण आहे, त्यामुळे त्याच्या ठिकाणी जन्ममरणांना स्थान नाही. मी देहच आहे ही दृढ भावना आपल्या बंधनास कारण होते. विवेकाने ती उकलावी. मी निर्गुण आत्मा आहे असे विवेकाने ध्यानात आल्यावर त्याचे अखंड अनुसंधान ठेवण्याचा अभ्यास करावा. त्यातून स्वस्वरूपानं उदय पावतो. आत्मज्ञानाने आत्मस्वरूप झाल्यावर देह प्रारब्धावर सोडून स्वानंदात राहावे. अशा रीतीने देव आणि भक्त यांचे ऐक्य घडून येते. मी देहच आहे या दृढ भावनेने जीव बांधलेला असतो. विवेक केल्याने त्या बंधनातून तो मोकळा होतो. देहबुद्धी सुटून तो देहाच्या पलीकडे गेला म्हणजे मोक्षपदास पोहोचतो. निर्गुण आत्मा हाच खरा मी आहे असा साक्षात अनुभव येणे म्हणजेच जन्माचे सार्थक होय. परंतु हा अनुभव येण्यास पुन्हा पुन्हा विवेक करावा लागतो.
झोपेतून जागे झाल्यावर स्वप्न जसे आपोआप फिरते तसे सारखा विवेक केल्याने दृश्य उसरू लागते. स्वस्वरूपाच्या अनुसंधानाने जीव उतरतो. संधानाच्या मागे मागे राहणे याचे नाव अनुसंधान. स्वस्वरूप किंवा आत्मस्वरूप हे आपले संधान होय. त्याच्या मागे राहणे म्हणजे त्याचे सारखे चिंतन करणे. सतत चिंतनाने मन तदाकार होते. अखेर मी आत्मा स्वरूप आहे असा साक्षात्कार होतो. आपण स्वतःला स्वस्वरूपात लीन करावे. विवेकाच्या अभ्यासाने आपण स्वस्वरूपाहून वेगळे उरूच नये. स्वस्वरूपात लीन होण्याच्या या अवस्थेला आत्मनिवेदन म्हणतात. प्रथम अध्यात्म श्रवण करावे, मग श्री सद्गुरूंच्या चरणांची सेवा करावी, पुढे श्री सद्गुरूंच्या कृपा प्रसादाने आत्मनिवेदन साधावे. आत्मनिवेदन झाल्यावर निव्वळ शाश्वत आत्मवस्तू तेवढी उरते आणि मी व आत्मा एकच आहोत असे ज्ञान होते. श्रवण, मनन, निधिध्यास व साक्षात्कार ही 4 पायऱ्यांची उपनिषद सिद्ध परमार्थ साधनाच श्री समर्थांनी निराळ्या शब्दात येथे सांगितले आहे. त्या आत्मज्ञानाने जीव ब्रह्मस्वरूपच होतो. त्याचे संसारातील दुःख नाहीसे होते. नंतर देह प्रारब्धावर सोडून तो मनाने स्वस्थ राहतो. ज्ञानाची काय किंवा अज्ञानाची काय? जीवनयात्रा प्रारब्ध गतीने चालते. आत्मज्ञानी पुरुषाला ते समजते, अज्ञानी पुरुषाला ते कळत नाही. म्हणून ज्ञान झाल्यावर ज्ञानी पुरुष आपला देह प्रारब्धाच्या स्वाधीन करतो. सारांश याला आत्मज्ञान म्हणतात. आत्मज्ञानाने समाधान मिळते. जीव परब्रह्मामध्ये विलीन होऊन एकरूप होतो. तो खरा भक्त बनतो. आता जे व्हायचे असेल ते होऊ दे, जे जायचे असेल ते जाऊ दे, अशी मनाची निर्भय व निश्चय अवस्था होते. जन्म मरणाचे भयच मुळी मनातून सर्वस्वी नाहीसे होते. संतांच्या संगतीचा लाभ झाला म्हणजे मुख्य देवाची ओळखण होते. ती झाली की देव आणि भक्त एकरूप होतात आणि मग या संसारामधील हिसका विराम पावते. समाज दुसरा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.